नमस्कार, मी अमृता दीक्षित। आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। नवी मुंबई पोलिसांनी आगळी वेगळी धुळवट साजरी केली आहे। नवी मुंबई खांदेश्वर पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी आज पनवेलमधील बाल आश्रमातील मुलांसोबत आणि नवी मुंबई शहरातील तृतीयपंथीयांसोबत रंगांची उधळण करत धुलीवंदन साजरी केली आहे। पनवेलमधील बालग्राम आश्रमात या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पोलिसांनी आश्रमातील मुलांना नैसर्गिक सुखे रंग लावून होळी साजरी केली आहे। यावेळी या मुलांनी ही गाणी गाऊन डान्स करत उपस्थितांचे मनोरंजन केले आहे। नवी मुंबई पोलिसांनी आजच्या धुलीवंदनानिमित्त या अनाथ आश्रमातील मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला आहे। रंगांची उधळण करत प्रत्येकजण आपल्या परिवारासोबत मित्रमैत्रिणींसोबत आनंद लुटत असतो। मात्र अनाथ आश्रमातील मुलांसोबत आणि तृतीयपंथीयांसोबत रंगांची उधळण करत त्यांच्या आनंदात सहभागी होत नवी मुंबई पोलिसांनी आगळा वेगळा संदेश देण्याचे काम केले आहे। खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत लांडगे यांनी त्याच्या सहकाऱ्यांसोबत जाऊन बालग्राम आश्रमातील मुले आणि पनवेलमधील तृतीयपंथी यांना नैसर्गिक रंग लावून सण साजरा करत समजला मोलाचा संदेश दिला आहे। संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आज होळीचा उत्सव आपण साजरा करत आहे। खरं तर आज नवीन भानबे सर, झोंटू सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या उत्स्फूर्त खरं आम्हाला त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्या अनुषंगाने आज आमच्याकडे जो बालग्राम आहे त्या बालग्राममध्ये आम्ही आज त्या मुलांकडे प्रत्येक सणाला येत असतो। तसंच आजही होळीच्या निमित्ताने आम्ही इथं आलो। तिथे 44 मुलं मुली आहेत, त्यांच्याबरोबर आम्ही आज होळीचा आनंद साजरा केला। तसंच त्याचबरोबर त्यांना आम्ही आज खाऊ वाटपसुद्धा केलं आहे। ही खरी संकल्पना आमच्या CP साहेबांच्या खरं मार्गदर्शनाखाली आम्ही करत आहोत, कारण असे अनेक उपक्रम आम्ही राबवतो। त्यापैकी हा एक उपक्रम आहे, तो आज आम्ही इथे राबवत आहोत। एक आगळा वेगळा संदेश देण्याचं काम करत आहे आपल्या माध्यमातून। यस, नक्कीच। यातून खरं तर असे बालग्रामसारखे असे अनेक आश्रम आपल्या हद्दीमध्ये आहेत नवी मुंबई आयुक्तालयामध्ये। अनेक संस्थांनी खरं पुढे येऊन हा वेगवेगळे सण खरं साजरे करायला हवेत, जे मुलांना सुद्धा ह्या समाजामध्ये प्रवाहामध्ये आपल्याला आणता आलं पाहिजे। आमच्याकडे तसं तृतीयपंथीयांचाही अनेक मोठा इथं आमच्याकडे एक संस्था आहे, त्यांच्यातही आम्ही आता इथं जाऊन त्यानंतर आम्ही तिथेही तो सण साजरा करणार आहोत। नमस्कार, माझं नाव मानसी लक्ष्मी आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की आज कुठला सण आहे। होळीचा दिवस आहे आणि होळी म्हणजे रंग आणि रंग म्हणजे लाईफ असतो। आज आमचा बरोबर आज जो मोठा सण आहे त्या सणात आमचा बरोबर खांदेश्वर पोलीस स्टेशनचे सिनियर PI लांडगे सर इथे सगळ्यांना घेऊन आलेले आहे आणि आम्हाला खूपच बरं वाटतं आहे की आमचा बरोबर साजरा करायला कोण नाही आहे, पण अशा नाही आहे समाजामध्ये जे आमचे दक्ष आहे आणि ते दक्ष इथे येऊन आमचा बरोबर जे स्टेक होल्डर आहे, जे रक्षक आहे, त्यांनीच आमचा बरोबर आज आमचा होळीचा जो सण आहे ते सादर केलेला आहे। तर माझा कम्युनिटी बद्दल मी मानसी लक्ष्मी सरांचा मनापासून आभार व्यक्त करते की आमच्याबरोबर सर इथे आले। बरेच लोक इथे आलेले आहेत आणि आम्ही जे आमचा लोकांचा म्हणजे आमच्यामध्ये जे भेदभाव आहे ते आज त्यांनी दूर केलेलं आहे आणि मी आमच्या कम्युनिटीबद्दल त्यांना मनापासून आभार मानते आणि दिल से होली का त्यौहार हम आज उनके साथ मनाया। हैप्पी होली। ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या
propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. जुहू येथे होळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. येथे हजारो मुले, मुली आणि सिने जगतातील लोक होळी खेळताना दिसले. देश विदेशातील नागरिकांसह मुंबईकर होळीत मग्न. विविध रंग आणि पाण्यामध्ये न्हाऊन लोक होळीचा आनंद लुटत आहेत. त्याचबरोबर विविध सेलिब्रिटी पण होळीत सहभागी होऊन आनंद लुटत आहेत. ऋतुजा चौहान आणि ज्योती गौबा यांनीही यावेळी होळीचा आनंद मनसोक्त उचलला आहे. आ रहा है ऐसी होली खेलने में. अगर आप भी पार्टिसिपेट करेंगे ना, आपको भी बहुत मज़ा आएगा. सीरियल में तो हम खेलते ही हैं, लेकिन वहाँ पर क्या होता है कि इतना मज़ा हम नहीं कर पाते. हमें हमारे कॉस्ट्यूम का ध्यान रखना पड़ता है, हमारे मेकअप का ध्यान रखना पड़ता है, ज्वेलरी संभालनी पड़ती है. लेकिन इस तरह जब हम खुले में खेलने आते हैं ना, तो बस हम हर चीज़ को भूल करके ऐसे मतलब अपने आप को खुला छोड़ करके सेलिब्रेट करते हैं. तो आज मुझे वैसा ही वाला मज़ा आ रहा है. नमस्कार रसिको. मी 1968 साली कोल्हापूरहून लग्न होऊन ठाण्याला आले आणि आल्या क्षणापासून ठाण्याची झाले. कारण ठाणे हे गावच तसं अतिशय सुरेख असं होतं. खरं सांगायचं तर त्यावेळेला ठाण्यात हे माझं गाव, माझं सासर एवढंच बघण्याची भावना होती. परंतु हळूहळू मी इथं माझ्या नृत्यकलेचा प्रवास चालू केला आणि ठाण्याने मला इतकं प्रेम दिलं. ठाण्यातल्या सर्व थरातल्या म्हणजे संस्थांनी, नाट्यसंस्था, नृत्यसंस्था सगळ्यांच्याकडून मला भरभरून प्रेम मिळालं आणि मला एक कला उपासक असून मला गुरुचं स्थान दिलं. आज ठाण्यात जवळजवळ 15 माझ्या विद्यार्थिनी नृत्य क्षेत्रामध्ये अतिशय अप्रतिम असं कार्य करतायत. त्यांच्या संस्था आहेत त्या प्रतिथेयश होत आहेत आणि गडकरी रंगायतन, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह अशा सुरेख नाट्यगृहांमुळे ह्या कलाकारांना अतिशय चांगली संधी पण मिळते. ठाण्याचं पहिलं नाव श्रीस्थानक. श्री म्हणजे समृद्धी, श्रीमंती, सर्वांगीण विकास. आज ठाणं जे सर्वार्थाने वाढलेलं आहे आणि त्याचं मला असं वाटतं की कौपिनेश्वराचा आशीर्वाद आणि सर्व राजकीय पुढाऱ्यांचं ठाण्याला मिळत असलेलं प्रेम. तर मला असं वाटतं की ज्या ठाण्याला पुष्कळ तळी आहेत, अनेक तलाव आहेत आणि त्यामुळे ठाणं हे जीवनदायी आहे. तर इथल्या सर्व कलाकारांनी आणि समाजसेवकांनी आपलं जीवन ठाण्याच्या उत्कर्षासाठी पुढे वाहावं, द्यावं, कार्य करावं आणि तसे ते देतही आहेत. आणि ठाण्याचा विकास श्रीस्थानक ह्या नावाप्रमाणे सर्वार्थाने समृद्ध व्हावा. कारण आम्ही आहोत ठाणेकर, आम्ही ठाणेकर आणि ह्या आम्ही ठाण्यातल्या सर्वांनी मिळून प्रत्येक मी माझ्यासारखा ठाणेकर एकत्र झाला तर ठाणं अधिक उज्ज्वल होईल यात शंकाच नाही. धन्यवाद.
आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्याचा मला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.